गुड मॉर्निंग. माझं नाव डॉक्टर तेजस पवार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत स्कल, बहुतेकशे क्रेनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. तर ॲनाटॉमी ऑफ द स्कल, त्याचे बोन्स, त्याचे फोरामेन ओपनिंग्स, त्याचे सगळे सूचर्स, हे सगळं आपण आज डिस्कस करूया. आपलं हे लेक्चर विठामाई योग निसर्गोपचार कॉलेज याच्यासाठी रेकॉर्ड केलेलं जात आहे. तर माझं नाव डॉक्टर तेजस पवार आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आता सगळ्यात आधी जस्ट टू स्टार्ट विथ बोन्स आधी स्कलचे कसे असतात आणि त्यांना जॉईंट कुठल्या कुठल्या सूचर्सने केले जातात ते आज आपण बघणार आहोत. तर आपण बघाल तर सगळं आपले जे स्कलचे जे प्लेट्स आहेत हे सगळे प्लेट लाईक बोन्स आहेत. हे थिन प्लेट लाईक मेम्ब्रेनस बोन्स आहेत आणि हे बोन्स पोकळ असतात. यांच्यामध्ये कॅव्हिटीज असतात कुशनसाठी आणि ह्या स्कलच्या बोन्समध्ये आपले सायनसेससुद्धा असतात. जे नेझल आणि पॅरानेझल सायनसेस आपण कव्हर केलेले आहेत हे सुद्धा ह्या बोन्समध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर सगळ्यात आधी आपण हे सूचर्स पाहूया. तर आपल्याला हे जे झिगझॅग लाईन्स दिसत आहेत, ऑल ऑफ दीज झिगझॅग लाईन्स जे स्कलचे वेगळे वेगळे बोन्स कनेक्ट करतात, दीज आर नोन ॲज द सूचर्स ऑफ द स्कल. ऑलराईट. तर सगळ्यात आधी हा बोन पहा. ह्या बोनचं नाव आहे फ्रंटल बोन. तो आपला कपाळाचा बोन असतो. दिस इज द फ्रंटल बोन. फ्रंटल बोनच्या मागे दोन परायटल बोन्स असतात, लेफ्ट आणि राईट साईडला, आणि मागे एक ऑक्सिपिटल बोन असतो. हा बघा खालपर्यंत, दिस इज द ऑक्सिपिटल बोन. आणि साईडचे कानाचे जे बोन आहेत दॅट इज नोन ॲज द टेम्पोरल बोन. तर हा जो टेम्पोरल बोन आहे ह्याच्यामध्ये आपलं एक्स्टर्नल अकोस्टिक मियाटस हे आपल्या टेम्पोरल बोनमध्ये लोकेटेड असणार. दोन्ही साईडला असतात टेम्पोरल बोन्स, लेफ्ट आणि राईट साईडला. आपल्या स्कलच्या फ्रंटमध्ये जे डोळ्यांसाठी जे ओपनिंग्ज असतात दे आर द ऑर्बिट्स. याला आपण ऑर्बिट म्हणतो. नेझलसाठी ओपनिंग जे असतात दॅट इज द नेझल ओपनिंग, नेझिऑन. तिकडे इकडे सगळे कार्टिलेजेस, नोजचे सगळे स्ट्रक्चर्स इकडे लोकेटेड असतात. हा जो साईडचा जो बोन आहे ह्याला आपण चीक बोनसुद्धा म्हणतो. तर हा जो चीक बोन आहे, आपण जर आपल्या गालाला हात लावला तर एक जो हॉरिझॉन्टल हार्ड बोन जो आपल्याला फील होतो, विच इज द चीक बोन. ह्याचं सायंटिफिक मेडिकल नेम झायगोमॅटिक बोन असं असतं. दिस इज द झायगोमॅटिक बोन. वरतून पण पहा. मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा मार लागतो तेव्हा हा बोन फ्रॅक्चर होतो. हा जो पातळसा जो ही जी लाईन आहे टेम्पोरल आणि झायगोमॅटिक बोनची, दिस कनेक्शन इट ब्रेक्स. पुढचा हा जो बोन आहे अप्पर जॉचा, ह्याला आपण मॅक्झिला म्हणतो. लेफ्ट आणि राईट साईडचा मॅक्झिला असतो. नाकाच्या वरचे जे बोन्स आहेत हे आहेत नेझल बोन्स. आपल्याला नाकामध्ये हे टर्बिनेट्स आहेत, ते टर्बिनेट्स दिसत आहेत, आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत. ऑलराईट. हे आहे मॅक्झिला. आणि हा जो आहे हा आहे मॅन्डिबल, दॅट इज द लोअर जॉ. मॅन्डिबलचे दोन हेड्स असतात ज्याच्याने जिकडे मसल्स अटॅच असतात, ज्याच्याने लोअर जॉची मूवमेंट पॉसिबल होते. हा जो खालचा बोन आहे इकडे नेकचे सगळे मसल्स अटॅच असतात. दिस इज नोन एज द फ्लोटिंग बोन ऑर द हायॉइड बोन. ठीक आहे, याचं नाव हायॉइड बोन असं आहे. ऑलराईट. स्कलच्या एकदम खाली जर तुम्ही पाहाल तर इकडे देर इज अ स्फिनॉइड बोन. स्फिनॉइड बोनचं पण पूर्ण बघून घ्या सगळ्या साईडने. स्फिनॉइड बोन कसा लोकेटेड असतो. ह्या स्फिनॉइड बोनमध्ये आपलं स्फिनॉइड सायनस लोकेटेड असतं. ऑलराईट. दिस इज द स्फिनॉइड बोन. आता हे जे सगळे बोन्स आहेत हे वेगळ्या वेगळ्या सूचर्सनी अटॅच्ड केलेले असतात एकमेकांना. तर आपण सूचर्स थोडक्यात जरा पाहूयात. ऑलराईट. तर आपल्या स्कलचे सूचर्समध्ये तुम्ही जर पाहाल तर हा फ्रंट
ची साईड आहे. दिस इज द फेस. इकडे डोळे हा फ्रंटची साईड आहे आणि बॅकची साईड आहे. तर हे बघा, हे जो आहे हा पूर्ण बोन जो आहे तो आहे आपला फ्रंटल बोन. लहानपणी हे फ्रंटल बोनचे 2 पार्ट्स असतात. ते जे 2 पार्ट्स असतात फ्रंटल बोनचे, दे आर जॉईन बाय अ मेटोपिक सुचर. दिस इज द फ्रंटल बोन पूर्ण. हे मागचे जे आहे दीज आर द परायटल बोन्स. जे परायटल बोन्स आहेत आणि फ्रंटल बोन्स आहेत, दे आर जॉईंड बाय अ सुचर नोन ॲज द कोरोनल सुचर. तर फ्रंटल बोन्स आणि परायटल बोन्समधलं जे जॉईंट आहे दॅट इज द कोरोनल सुचर. हे पहा परत. तो हा जो सुचर आहे दॅट इज द कोरोनल सुचर. जे 2 परायटल बोन्स असतात आपले, दे आर जॉईंड बाय अ सजायटल सुचर. ऑलराईट, हे पहा, हे 2 बोन्स. दिस इज द सजायटल सुचर. आणि हे जे मागचं जे ऑसिपिटल बोन आणि परायटल बोनचं जे जॉईंट आहे, दिस इज द लॅम्ब्डॉइड सुचर. हा लॅम्बडासारखा दिसतोय ना आपल्याला, दिस लुक्स लाईक अ लॅम्बडा. दिस इज द लॅम्ब्डॉइड सुचर. हे सगळे आपले सुचर्स आणि मेन बोन्स झाले आहेत. लहानपणी बरेचदा तुम्ही जर लहान पोरांच्या डोक्याला हात लावा तर तुम्हाला इकडे ह्या रिजनमध्ये एक लिबलिबीत सॉफ्ट एक पोर्शन दिसेल. तो दिस सॉफ्ट पोर्शन इज नोन एज द अँटेरियर फॉन्टॅनेल. हा अँटेरियर फॉन्टॅनेल हळूहळू ऑसिफाय होतो आणि हा बोनी आणि हार्ड होऊन जातो ॲडल्ट एजमध्ये. हे पहा, हे सगळे स्कलचे पार्ट्स आहेत. हे सगळे ह्या प्रकारे आर्टिक्युलेटेड असतात. परायटल बोन्स, फ्रंटल बोन्स, मधला तो स्फिनॉइड बोन, मागचा ऑसिपिटल बोन, टेम्पोरल बोन, झायगोमॅटिक बोन, मॅक्झिलरी बोन्स आणि खालचा जॉ बोन. ऑल राईट. आता आपण स्कलच्या मध्ये जे मेन नर्व्स वगैरे जर आपण बघायला गेलो तर आपला जो मेन स्कलच्या खालचा जो फोरामेन मॅग्नम आहे, हे जे ओपनिंग आहे, दिस ओपनिंग इज नोन एज फोरामेन मॅग्नम. हे फोरामेन मॅग्नम आहे, ह्याच्यामधून आपला मेड्युला, पॉन्स, स्पायनल कॉर्ड इथनं निघणार. हे पहा, हे आपलं पॉन्स आहे. इथे मागे छोटा मेंदू असणार पॉन्सच्या मागे आणि दिस इज द मेड्युला ऑब्लॉंगटा. आता हे जे छोटे छोटे होल्स दिसत आहेत आपल्याला, हे जे सगळे छोटे छोटे ओपनिंग्ज आहेत, ऑल ऑफ दीज ओपनिंग्ज ह्याच्यामधनं नर्व्स, वेरियस ब्लड वेसल्स वगैरे बाहेर निघतात. तर सगळ्यात पहिलं आपण फोरामेन्स बघूया थोडे स्कलचे. तर आपण क्रेनियल नोज वाचताना आपण ऑल्फॅक्टरी नर्व वाचली असेल, तर हा ऑल्फॅक्टरी बल्ब जो असतो, ऑल्फॅक्टरी बल्ब इथे एक जाळीसारखी जाळीदार एक प्लेट असते आपल्या स्कलमध्ये. तर ही जी जाळीदार प्लेट आहे, हे पहा, ह्याच्यामधून छोटे 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 ऑल्फॅक्टरी नर्व्स नाकाच्या वरच्या पोर्शनपर्यंत गेलेले असतात. हे पहा, इथनं हे नाकाच्या वरच्या पोर्शनमध्ये दिसले आपल्याला सगळ्यांना. हे आपले ऑल्फॅक्टरी नर्व्स जे ऑल्फॅक्टरी बल्बपासून बाहेर निघतात ते आहेत. दिस इज द फर्स्ट फोरामेन
सेकंड जे आहे आपला ओपनिंग ते ऑप्टिक नर्व्स, ऑप्टिक कायझमा, डोळ्याचे जे सगळे जे नर्व्स आहेत, ऑप्टिक ऑक्युलोमोटर नर्व्स, ते ह्या ओपनिंगमधून निघतात. हे ऑप्टिक फोरामेन म्हणतो आपण याला. आणि इथे हे जे तुम्हाला हे रिजन दिसतो आहे, विच लुक्स लाईक हॉर्स सॅडल, हॉर्सचं जे सीट असतं त्या हॉर्सच्या सीटसारखं हे दिसतं. इकडे आपले पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलमस लोकेटेड असतात. हे पहा ह्या नॉचमध्ये. हे स्फेनॉइड बोन आहे. हे आहे आपलं ऑप्टिक फोरामेन. हे डायग्राम पहा. ह्याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला ड्रॉ करायचं म्हटलं तर तुम्ही हे डायग्राम ड्रॉ करू शकाल. तर आपली ही क्रिब्रिफॉर्म प्लेट, क्रिब्रिफॉर्म ह्या शब्दाचा अर्थ जाळी असतो. सो क्रिब्रिफॉर्म प्लेट हे आपलं ऑल्फॅक्टरी नर्व्ह जे छोटे छोटे रूट्स आहेत ते क्रिब्रिफॉर्म प्लेटमधून निघतात बाहेर. त्याच्या खाली ऑप्टिक कॅनल आपण पाहिलेला आहे. त्याच्या खाली एक फोरामेन रोटंडम म्हणून असतो, त्याच्यामधून काही ब्लड वेसल्स येतात जातात. त्याच्या खाली एक तिरपा आडवा फोरामेन असतो, दॅट इज द फोरामेन लॅसरम. त्याच्या खाली तो असतो फोरामेन ओव्हेल. त्याच्या खाली असतो फोरामेन स्पायनोझम. त्याच्या खाली कॅरोटिड कॅनल असणार. त्याच्या खाली इंटरनल ऑडिटरी मियाटस असेल. हे सगळं मी तुम्हाला स्कलवरती सुद्धा दाखवेल. त्याच्या खाली असतात आपलं ज्युगुलर फोरामेन्स, फोरामेन मॅग्नमच्या दोन्ही साईडला. आणि त्याच्या आजूबाजूला असणार हायपोग्लॉसल कॅनल. तर इकडे फोरामेन रोटंडम आपल्याला दिसत नाही आहे. फोरामेन लॅसरम आपल्याला दिसेल. हे फोरामेन रोटंडम आहे. हे पहा, याच्यामधनं जात आहे मॅक्झिलरी नर्व. हे ट्रायजेमिनल नर्वचा रूट आहे हा. हे सगळे एक एक करून नर्व्स आपण एकत्र बघूया सगळे. आत्ता कन्फ्युजन नको, आत्ता ओपनिंग्स फक्त पाहून घ्या. फोरामेन रोटंडम, हे फोरामेन ओव्हेल, हे फोरामेन स्पायनोझम, हे इंटरनल ऑडिटरी मियाटस. तर हे जे इंटरनल ऑडिटरी मियाटस आहे, आपण हे एक्सटर्नल ऑडिटरी मियाटस पाहिलं होतं जिकडून इयरचा कॅनल जात होता. तर इयरचा कॅनल बाहेरनं आणि इंटरनल ऑडिटरी मियाटसमधनं हे इयरचे ओपनिंग्ज आहेत. राईट, इथून ह्याचे वेस्टिब्युलो कॉक्लिअर, फेशियल नर्व हे इथनं पास होतात. हे आहे कॉन्डायलॉइड फोरामेन. दोन्ही जे कॉन्डाईल्स असतात स्कलचे त्यांच्या आजूबाजूला हे लोकेटेड असतात. हा जो आहे हा गोल पार्ट जो आहे दॅट इज द कॉन्डाईल ऑफ द स्कल. ह्याच्यावरती आपला फर्स्ट ॲटलस वर्टिब्रा ह्याच्यावरती लोकेटेड असतं. ऑलराईट, सो दिस इज द कॉन्डाईल ऑफ द स्कल, जिकडे फर्स्ट वर्टिब्रा ह्याच्यावरती रेस्टेंड असतो. हे आहे कॅरोटिड कॅनल. इथून कॅरोटिड आर्टरीज पास होतात. याच्या खालती आहेत फोरामेन रोटंडम. हे आहेत आपले फोरामेन ओव्हेल. हे आहेत आपलं फोरामेन स्पायनोझम. ऑलराईट, हे एक सेकंड. हे आहेत आपले हायपोग्लॉसल कॅनल्स. फोरामेन लॅसरम हा पोर्शन आहे आपला. फोरामेन ओव्हेलच्या साईडचा फोरामेन इज फोरामेन लॅसरम. आता आपण क्रेनियल नर्व्स सगळ्या पाहूयात. तर आपल्या बॉडीमध्ये 12 क्रेनियल नर्व्स असतात. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 12पर्यंत यांचे सगळ्यांचे नेम्स असतात. तर ह्यांचे सगळ्यांचे नावं आणि त्यांचे थोडक्यात जे जे फंक्शन्स आहेत
ते इकडे दिलेले आहेत. तर ह्याचं निमॉनिक आपल्याला लक्षात ठेवायसाठी, इझी लक्षात ठेवायसाठी हे निमॉनिक आपण लक्षात ठेवू शकतो. तर सगळ्यात पहिले 3 क्रेनियल नर्व्स, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर आणि ऑल्फॅक्टरी. फर्स्ट cranial nerve is known as the olfactory, then is optic, then is the oculomotor nerve. Olfactory हे स्मेलला कंट्रोल करणार, ऑप्टिक विजनला कंट्रोल करणार, ऑक्युलोमोटर हे आईजच्या मूवमेंटला कंट्रोल करणार आणि प्युपिलचे जे रिफ्लेक्स आहेत, लाईट कमी जास्त होणे, त्याच्याने आपले जे प्युपिल छोटं मोठं होतं, कॉन्स्ट्रिक्शन आणि डायलिटेशन ऑफ द प्युपिल, दॅट इज कंट्रोल बाय द ऑक्युलोमोटर नर्व. त्याच्यानंतरची आहे ते आहे TTA, दॅट इज ट्रॉक्लिअर, ट्रायजेमाइनल आणि ॲब्ड्युसन्स. तर ट्रॉक्लिअर अगेन आईचे काही मूवमेंट्स कंट्रोल करतं. ट्रायजेमाइनल नर्व जे आहे हे आपलं फेसवरचं सेन्सेशन आणि च्युईंगचे जे मॅस्टिकेशनचे जे मसल्स आहेत ते मसल्सला कंट्रोल करणार ट्रायजेमाइनल नर्व. आणि ॲब्ड्युसन्स ही आईजचे अजून बाकीचे मूवमेंट्स कंट्रोल करतात. लॅटरल रेक्टसला कंट्रोल करत आहे. फेशियल नर्व हे फेसचे मूवमेंट आणि टंगवरची जी टेस्ट आहे ती फेशियल नर्व कंट्रोल करणार. त्याच्यानंतरची जी आहे वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व. वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व आपलं हिअरिंग कंट्रोल करणार. याला ऑडिटरी नर्वसुद्धा म्हणतो आपण, कारण की ते ऑडिशन इट हेल्प्स इन हिअरिंग. त्याच्यानंतरची आहे आपली ग्लॉसोफॅरिंजियल नर्व. ग्लॉसोफॅरिंजियल नर्व आपलं पूर्ण थ्रोट, फॅरिंग्स, लॅरिंग्स, त्याच्या इकडचं टेस्ट, त्याच्या इकडचं सेन्सेशन आणि सॉलोइंगचं रिफ्लेक्स ही ग्लॉसोफॅरिंजियल नर्व कंट्रोल करणार. त्याच्यानंतरची आहे वेगस नर्व. वेगस नर्व इज द लॉंगेस्ट नर्व आपल्या बॉडीमधली. लॉंगेस्ट नर्व आपल्या बॉडीमधली वेगस आहे. ही वेगस नर्व आपल्या स्टमक, इंटेस्टाईन, स्प्लीनपर्यंत जाते आणि ही वेगस नर्व इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक इनर्वेशन. आपला गटची, स्टमकची, स्प्लीनची, ऑल ऑफ दिस बरेचसे फंक्शन्स आहे. ही मिक्स नर्व आहे, सेन्सरी आणि मोटर. वेगस नर्व. वेगस नर्व नंतर आहे ए आणि एच, दॅट इज ॲक्सेसरी आणि हायपोग्लॉसल नर्व. तर ॲक्सेसरी नर्व, स्पायनल ॲक्सेसरी नर्व म्हणतो आपण याला. स्पायनल ॲक्सेसरी नर्व इज रिस्पॉन्सिबल फॉर नेकचे काही मूवमेंट्स. आणि हायपोग्लॉसल नर्व. हायपोग्लॉसल नर्वमध्ये मूवमेंट ऑफ द ॲबडॉमिनल ऑर्गन्स, त्याच्यामधले सेन्सेशन्स, ऑल ऑफ दीज थिंग्स, ॲबडॉमिनल ऑर्गनचे सेन्सेशन्स, विसरल सेन्सेशन्स, ऑल ऑफ दीज आर टेकन केअर ऑफ बाय द हायपोग्लॉसल नर्व. हे आपले 12 क्रेनियल नर्व्स आहेत. ह्यांना आपण क्रेनियल नर्व्स का म्हणतो? बिकॉज हे डायरेक्टली स्कलमधून, ब्रेनमधून डायरेक्टली वाया द स्कल, ब्रेनमधून डायरेक्टली बाहेर येतात. हे स्पायनल कॉर्डमधून बाहेर नाही येत. जे स्पायनल नर्व जे आपण ह्याच्यानंतर बघूया ते स्पायनल नर्व स्पायनल कॉर्डमधून बाहेर पडतात डायरेक्टली. ऑल राईट. हे सगळे नर्व्स, त्यांचे फंक्शन्स थोडक्यात हे डायग्राम आहे. हे डायग्राम मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देणार आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. दीज 12 क्रेनियल नर्व्स, त्यांची नावं, त्यांचं न्यूमॉनिकसुद्धा मी दिलेलं आहे. आमचे नावं वगैरे सगळे आपण प्लीज पाठ करून घ्या. इकडे आपण जे बघत आहात ते आहेत आपले सगळे स्पायनल नर्व्स. तर स्पायनल नर्वमध्ये आपली जी सर्वायकल सेगमेंट आहे, सर्वायकल सेगमेंट हा 7 वर्टिब्रा. तर हे जे 7 वर्टिब्रा आहे ह्यांच्यामधून वरनं एक एक्स्ट्रा नर्व निघते. म्हणून जरी वर्टिब्रा 7 असले तरी क्रेनियल नर्व्स 8 आहेत. देर आर 8 क्रेनियल नर्व्स बट देर आर ओनली 7 सर्वायकल वर्टिब्रा. तर प्रत्येक स्पायनल सेगमेंटमधून लेफ्ट आणि राईट साईडचे नर्व्स निघतात. जे आपण क्रेनियल नर्व्स बघितले ह्याच्या आधी, त्या क्रेनियल नर्व्समधले काही क्रेनियल नर्व्स सेन्सरी आहेत, काही क्रेनियल नर्व्स मोटर आहेत. स्पायनल नर्व्समध्ये सुद्धा मोस्ट ऑफ देम आर मिक्स्ड. मोस्ट ऑफ देम आर बोथ सेन्सरी अँड मोटार. त्यांना आपण मिक्स्ड म्हणतो, त्याच्यामध्ये दोन्ही सेन्सरी आणि मोटर फंक्शन असतं. तर सेन्सरी फंक्शन म्हणजे
मी टेस्ट परसीव्ह करतो, मी स्मेल परसीव्ह करतो, मी बघतो, तर हे सगळे सेन्सरी फंक्शन्स आहेत. किंवा मी टच फील करतो, मी टेम्परेचर फील करतो माझ्या स्किनवरती, किंवा मी प्रेशर फील करतो माझ्या स्किनवरती. जर समज माझा हात जोरात दाबला कोणीतरी, तो आय कॅन फील प्रेशर ऑल्सो. ऑल ऑफ दीज आर सेन्सरी फंक्शन्स. टॅक्टाईल. आणि मोटर फंक्शन इज मूवमेंट ऑफ द आय, मूवमेंट ऑफ द टंग, मूवमेंट ऑफ मसल्स, मूवमेंट ऑफ हँड, नेक मूव्ह करणे, डोकं मूव्ह करणे, डोळे मूव्ह करणे, कुठलाही मसल मूव्ह करणे. त्याच्यात स्मूथ मसल मूव्ह करणे का स्ट्रॅटिफाईड मसल मूव्ह करणे. ऑल ऑफ दीज विल बी मोटर फंक्शन्स. द मोस्ट ऑफ द नर्व्स आर मिक्स्ड. जशी वेगस नर्व आहे दॅट इज मिक्स्ड. बाकीचे असतं प्युअरली सेन्सरी आणि बाकीचे असतं प्युअरली मोटर. आणि जेव्हा दोन्ही मोटर आणि सेन्सरी फायबर्स असतात त्यांना आपण मिक्स्ड नर्व्स म्हणतो. तर सर्वायकल नर्व्समध्ये आपल्याकडे आहेत C1 to C8 हे क्रेनियल नर्व्स आहेत आपले सगळे. C7 हा जो स्पायनल सेगमेंट आहे, याच्यानंतर आपले थोरॅसिक वर्टेब्रा सुरू होतात. देर आर टोटल ऑफ 12 थोरॅसिक वर्टेब्रा. आणि 12 थोरॅसिक वर्टेब्रा आता सिन्स ही क्रेनियल C8 इकडे निघालेली आहे, त्यामुळे जेवढे सेगमेंट्स आहेत तेवढेच नर्व्स आहेत. सो देर आर 12 थोरॅसिक नर्व्स. हे आपले थोरॅसिक सेगमेंटमधून लेफ्ट आणि राईट साईडनं बाहेर येतात. ह्याच्यानंतर जो आपला हा जो मधला जो कॉर्ड लाईक स्ट्रक्चर दिसतो आहे, दॅट इज द स्पायनल कॉर्ड. दिस इज द स्पायनल कॉर्ड. हे स्पायनल कॉर्डच्या बाहेर सेगमेंट असतात. ह्या स्पायनल कॉर्डच्या एकदम वरती आपला इकडे मेड्युला आणि पॉन्स हे याच्या वरती असतात. आणि तिकडे मग स्मॉल ब्रेन, लार्ज ब्रेन, मिड ब्रेन ते सगळे तिकडे वरती अटॅच असतात या स्पायनल कॉर्डला. तर आपला जो स्पायनल कॉर्ड आहे तो असे नर्व सोडत शेवटी एंड होतो. तर जेव्हा आपला स्पायनल कॉर्ड एंड होतो तो आपला T11 पासनं एक बल्ज दाखवतो. देर इज अ स्वेलिंग इनसाइड द स्पायनल कॉर्ड. आणि ह्या बल्जमधून बरेचसे ते सेगमेंट स्पायनल कॉर्ड आपला सोडतो. तर हा बल्ज जो आहे हा L2 सेगमेंटच्या इथे एंड होतो. आणि ह्याचे जे सगळे जे थ्रेड्स निघतात हे सगळे थ्रेड्स ह्या L2च्या नंतरचे थ्रेड्स निघतात. तर जेव्हा पण आपण जनरल ॲनेस्थेशिया किंवा स्पायनल ॲनेस्थेशिया देतो, तो सुई टाकून आपण ह्या स्पेसमध्ये देत असतो. तर ही जी स्पेस आहे दॅट इज नोन ॲज द सबड्युरल स्पेस. ह्या सबड्युरल स्पेसमध्ये CSF असतं, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. ह्या सेरिब्रोस्पायनल फ्लुइड हे पूर्ण ब्रेन आणि पूर्ण स्पायनल कॉर्डला लायनिंग करत असतं आणि त्याला एक कुशन देत असतं, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. म्हणून त्याला आपण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो. हे न्यूट्रियंट रिच असतं. आणि द CSF ह्याच्यामध्ये आपण जो ॲनेस्थेशिया द्यायचा असतो तो आपण एक निडल टाकून L2 L3मध्ये देतो. आणि लहान मुलांमध्ये L1 L2मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो, कारण की त्यांचा स्पायनल कॉर्ड लहान मुलं जे असतात त्यांचा जो स्पायनल कॉर्ड असतो तो बराचसा खाली एंड होतो. तर जसं जसं वय मोठं होत जातं तसं तसं ही स्पायनल कॉर्डची एंडिंग ही वरती जाते. आणि फायनली ॲडल्ट एजमध्ये L1 L2 टू L2 L3मध्ये हा स्पायनल कॉर्ड एंड होतो. तर लहान मुलांमध्ये आपण स्पायनल ॲनेस्थेशिया जेव्हा देणार तो खालच्या सेगमेंटमध्ये देणार. मोठ्या माणसांमध्ये L2 L3 किंवा L1 L2मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. जेव्हा टर्मिनल हे जे नर्वलेट्स निघतात बाहेर, हे प्रत्येक एका सेगमेंटमधूनच बाहेर निघतात. तर धिस एंटायर नेटवर्क ऑफ नर्व्स ह्याला आपण कॉडा इक्विना म्हणतो. कॉडा इक्विना या शब्दाचा अर्थ हॉर्सेस टेल, घोड्याची शेपूट कशी केस असतात त्याला, तसंच आपल्या स्पायनल कॉर्डला सगळ्यात खाली हे असे केस होतात त्याला. तो दीज हेअर लाईक स्ट्रक्चर्स विच आर नर्व्स, प्रत्येक एक केस एक नर्व आहे. दिस स्ट्रक्चर इज नोन एज कॉडा इक्विना. शेवटचं जे टोक आहे स्पायनल कॉर्डचं आपलं दॅट इज नोन एज द कोनस मेड्युलॅरिस. आणि जे एंडमध्ये जे एनलार्जमेंट होतं, स्वेलिंग,
त्याला लंबार स्वेलिंग आपण म्हणतो किंवा लंबार एनलार्जमेंट म्हणतो. लंबार सेगमेंटमध्ये आता थोरॅसिक सेक्रममध्ये 5 सेगमेंट्स असतात. S1, S2, S3, S4, S5. थोरॅसिकमध्ये 12 सेगमेंट्स असतात, लंबारमध्ये 5 सेगमेंट असतात आणि सेक्रममध्ये 5 सेगमेंट असतात. पुन्हा थोडक्यात पहा, 7 cranial segments but 8 cranial nerves, 12 thoracic segments and 12 thoracic nerves, 5 lumbar segments आणि 5 lumbar nerves, 5 sacral segments आणि 5 sacral nerves. तर टोटल किती झाले प्लीज ॲड करून पहा. तो देर आर 7 सर्वाइकल segments, there are 12 thoracic segments, there are 5 lumbar segments, 5 sacral segments. Cervical मध्ये there are 8 cervical nerves, there are 12 thoracic nerves in thoracic segment, there are 5 lumbar nerves in lumbar segment and there are 5 sacral nerves in sacral segment. तर टोटल नर्व्स झाले 20 आणि 10 30. देर आर 31 क्रेनियल नर्व्स टोटल. एंडमध्ये एक कॉकिज्युअल नर्वसुद्धा निघते. ही आहे आपली कॉकिज्युअल नर्व. दिस इज द लास्ट. ही कॉकिक्सच्या इथनं निघणार. कॉकिक्समध्ये 5 सेगमेंट असतात पण नर्व एकच निघते त्याच्यातनं. सो दिस इज द कॉकिज्युअल नर्व. हे आहेत आपले सगळे स्पायनल नर्व्स. आपला स्पायनल कॉर्ड जो आहे, द कॉर्ड लाईक स्ट्रक्चर, इट लास्ट्स ओनली टिल द L1, L2 सेगमेंट. L1, L2 सेगमेंटच्या इथपर्यंतच स्पायनल कॉर्ड आपला राहतो. जी स्पायनल ॲनेस्थेशिया देण्याची जागा आहे, जी स्पाईन जी आपली कमरेमध्ये ॲनेस्थेशिया देतात, तो आपला L2, L3 किंवा L1, L2मध्ये देतात. लहान पोरांसाठी हेच जर अजून खाली देतात, कारण की जसं जसं माणूस मोठा होत जातो, जसं मुलगा मोठा होत जातो, तसं तसं हे स्पायनल कॉर्ड वरती जातं. जसं त्याचा मणक्याची साईज त्याची वाढत जाते, तसं तसं स्पायनल कॉर्ड छोटा राहतो पण ते बोन्स मोठे होत जातात, त्याची हाईट वाढत जाते. स्पायनल कॉर्ड कधीच ग्रो होत नाही जेवढी त्याची हाईट असते. नॉमिनल ग्रोथ होते स्पायनल कॉर्डच्या हाईटमध्ये. इट डज नॉट ग्रो ॲज मच ॲज द स्पायनल कॉर्ड. ऑल राईट. हे झाले आपले सगळे स्पायनल नर्व्स. आता वर्टिब्राचं शेप आपण आता थोडक्यात पाहूया. ठीक आहे. आता हे पहा जरा. हे आहे आपला वर्टिब्रा. तर हा जो वर्टिब्रा आहे दॅट इज T12 थोरॅसिक वर्टिब्रा आहे. सगळे वर्टिब्रा ऑलमोस्ट असेच असतात. लंबार वर्टिब्रामध्ये ही जी बॉडी आहे ही थोडी मोठी होऊन जाते आणि सर्वायकल वर्टिब्रामध्ये ही बॉडी खूप छोटी असते, एवढीशीच असते फक्त. आणि ॲटलस आणि ॲक्सिस हे 2 वर्टिब्रा वेगळ्या शेपचे असतात. बाकीचे सगळे सर्वायकल वर्टिब्रा सेम शेप आणि साईजचे असतात. आता वर्टिब्रामध्ये आपण पाहायला गेलं तो देर आर व्हेरियस पार्ट्स. आता ही जी गॅप दिसते आपल्याला तिकडनं स्पायनल कॉर्ड पास होत असतो. हा जो तुम्हाला सेगमेंट दिसतो आहे हे आपला इंटरवर्टिब्रल डिस्क आहे. याला आपण हाईड करूया. तर ही जी आहे पुढची जी पोर्शन आहे वर्टिब्राची, दिस इज द बॉडी ऑफ द वर्टिब्रा. ऑल राईट. आता हे बघा, हे आहे एक वर्टिब्रा आपण काढून बघितला तर तो असा दिसणार. तर ह्याच्यात पहा, ही पुढची जी पोर्शन आहे ब्लू कलर, हे आपलं येलो कलरचा जो आहे, दिस इज द बॉडी ऑफ द वर्टिब्रा. हे साईडचे जे टोकदार प्रोसेसेस आहेत हे ट्रान्सवर्स प्रोसेसेस आहेत. आणि ही मागचा जो पाठीचा जो मणका आपल्याला जो हाताला फील होतो जेव्हा आपण पाठीला हात लावतो, हा आहे
स्पायनस प्रोसेस. दिस इज द स्पायनस प्रोसेस. वरच्या वर्टिब्राला अटॅच होण्यासाठी हे वरची जी रेड सुपिरियर आर्टिक्युलेंट हे आहे सुपिरियर आर्टिक्युलर प्रोसेसेस आणि ही खालची आहे इन्फिरियर आर्टिक्युलर प्रोसेसेस. ही मधली जी पोर्शन आहे हे आहे लॅमिना. तर जो लॅमिना आहे तो बॉडीला आणि स्पायनस प्रोसेसला कनेक्ट करत असतो. सुपिरियर आर्टिक्युलर प्रोसेस ही वरच्या वर्टिब्राला कनेक्ट करते. इन्फिरियर आर्टिक्युलर प्रोसेस आहे ती खालच्या वर्टिब्राला कनेक्ट करते. आणि ट्रान्सव्हर्स प्रोसेस आहे ती मसल्सला किंवा लिगामेंट्सला अटॅचमेंट देते. आणि हा जो मधला ओपनिंग आहे हे स्पायनल कॉर्डसाठी हे ओपनिंग आहे. तर जसे जसे आपले वर्टिब्रा चेंज होतात तसे तसे त्यांची ही जी बॉडीची जी साईज आहे ही बॉडीची साईज बदलते. सर्वायकल वर्टिब्रे जे असतात त्यांची बॉडी बारीक असते आणि पातळ असते. जसं जसं आपण थोरॅसिक आणि लंबार वर्टिब्रे बनत जातं ते तसे तसे त्यांची बॉडी मोठी 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 होत जाते आणि हे स्पायनल प्रोसेस लांब होत जातं. मी दाखवतो तुम्हाला. तर हे आहे आपलं पूर्ण वर्टिब्रल कॉलम. ह्या वर्टिब्रल कॉलममध्ये आता हा वर्टिब्रल कॉलम जो आहे हा जो पहिला जो आहे दॅट इज द C01 वर्टिब्रा, फर्स्ट सर्वायकल वर्टिब्रा. ह्याचं नाव आहे ॲटलस. आपल्या स्कलच्या खाली मी जे तुम्हाला आर्टिक्युलेटिंग कॉन्डाइल्स दाखवले होते ते आर्टिक्युलेटिंग कॉन्डाइल्स इकडे अटॅच होतात. ह्या वर्टिब्रेवरती, ह्या दोन्ही पोर्शनवरती अटॅच होतात. हा आहे C2 ॲक्सिस, ह्याचं नाव आहे. पहिला जो आहे त्याचं नाव आहे ॲटलस. पूर्ण ब्रेनचं वेट, पूर्ण स्कलचं वेट हा एवढूसा वर्टिब्राच पहिलं होतं. हे जे तुम्हाला ओपनिंग दिसत आहेत इथनं नर्व पास होतात. आहे C2 इज ॲक्सिस. त्याच्यानंतर C3, 4, 5, 6, 7 हे सगळे सर्वायकल वर्टिब्रे आहेत. सगळे वर्टिब्रेंना पुढून एक अँटेरियर लॉंगिट्युडनल लिगामेंट असतं आणि मागनं एक सेंट्रल लिगामेंट असतो दॅट इज नोन एज अ सुप्रा स्पायनस लिगामेंट. तर तुम्ही बघत जाल हे जे सगळे स्पायनस प्रोसेसेस आहेत, सगळे वर्टिब्राचे हे जे स्पायनस प्रोसेसेस आहेत हे सगळे अटॅच्ड आहेत एका लिगामेंटने दॅट इज नोन एज अ सुप्रा स्पायनस लिगामेंट. साईडचे जे ट्रान्सवर्स प्रोसेसेस आहेत दे आर ऑल अटॅच्ड बाय द इंटर ट्रान्सवर्स लिगामेंट. आणि प्रत्येक 2 सेगमेंट्समध्ये डिस्क असते, इंटर वर्टिब्रल डिस्क. तर ह्यांचे कसे कसे शेप चेंज होत जातात पहा. ही आहे डिस्क. हा आपला आहे T11 वर्टिब्रा, आहे T12. जसं आपण खाली जात जातो त्यांचे स्पायनस प्रोसेसेस मोठे होत जातात आणि त्यांची बॉडीचा शेप मोठा होत जातो. आणि हे आहे आपलं सेक्रम. सेक्रममध्ये 5 सेगमेंट्स असतात. एक 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 नर्व हे जे जे छिद्र दिसत आहेत तुम्हाला ते एक एक छिद्रातून बाहेर येतात. इकडे छिद्र 4च आहे कारण की पहिलं सेगमेंट ते इथनं बाहेर येते नर्व. म्हणजे शेवटी जे आहे ते आहे आपलं कॉकिक्स. ह्याच्यामध्ये सुद्धा 5 सेगमेंट्स फ्यूज्ड असतात. दिस इज द कॉकिक्स, माकड हाड ज्याला आपण म्हणतो, दिस इज द कॉकिक्स. तर आपलं हे जे स्कल स्पायनल कॉर्ड आज आपल्याला ॲनाटॉमी आणि बहुतेक जे नर्व्स होते ते सगळे आज आपण कवर केलेले आहेत. बाकीची ॲनाटॉमी आपण आता थोरॅक्स, ॲबडोमेन नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करूयात. ऑलराईट, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.